तुम्ही कधी हे पाहिलं आहे का? काही नवरा बायको एकसारखे दिसतात. लग्नाच्या काही वर्षांनंतर नवरा बायको सेम दिसायला लागतात. याला इमोशनल बिहेवियरल सिंक्रोनायझेशन म्हणतात. जे नवरा बायको एकमेकांवर डीपली प्रेम करतात ते वर्षानुवर्षे इमोशनली आणि फिजिकली कनेक्टेड असतात. त्यांचे फेशियल एक्सप्रेशन म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव सारखे दिसतात. त्यांची स्माईल पण सेम दिसते. असे नवरा बायको एकमेकांचे इंटरेस्ट ॲब्झॉर्ब करतात. म्हणजे एकाला कॉफी आवडत असेल तर दुसऱ्यालाही कॉफी आवडू लागते, किंवा दोघांपैकी एकाला जर गोड खायला आवडत असेल तर हळूहळू दुसराही गोड खायला लागतो. असे नवरा बायको कधी कधी तर सेम टायमिंगला सेम सिच्युएशनमध्ये सेम विचार करत असतात. जेव्हा एक काही बोलतो तेव्हा दुसरा म्हणतो मी पण हेच बोलणार होतो, कारण त्यांची विचार करण्याची पद्धतसुद्धा सेम झालेली असते. जे नवरा बायको डीपली कनेक्टेड असतात ते एकमेकांच्या एनर्जीलाही मॅच करतात. म्हणजे एकाला जर काही कारणांमुळे जर उदास वाटत असेल तर दुसऱ्यालाही आपोआप सगळं जग उदास वाटू लागतं. अशा जोडप्यांमध्ये बॉडी लँग्वेज म्हणजेच देहबोली, बसण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईलसुद्धा सेम होऊन जाते. अशा जोडप्यांमध्ये सोल कनेक्शन म्हणजेच आत्मिक जोड स्ट्रॉंग असतो. म्हणूनच तर यांना सोलमेट म्हणतात. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.